Hello dear students, welcome again. Now open your textbook. Look at the page number 37. 1.4 Pillars of Democracy. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इक्वॅलिटी म्हणजेच समतेचे महत्त्व आणि विषमतेचे परिणाम आपण बघितले. नाव लुक ॲट द पेज नंबर 37, लास्ट पॅरेग्राफ. शेवटचा पॅरेग्राफ बघा. The second thing we are waiting in is recognition of the principle of fraternity. तर आपल्याला गरज असणारी दुसरी गोष्ट कोणती आहे? फ्रॅटर्निटी. म्हणजेच काय? बंधुत्व. इज रिकॉग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी म्हणजे काय? की बंधुत्वाचे जे काही तत्व आहे त्याची मान्यता. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन? मग आता बंधुत्व म्हणजे काय? फ्रॅटर्निटी मीन्स a sense of common brotherhood of all Indians, if Indians being one people. तर बंधुत्व म्हणजे काय? तर बंधुत्वाचा अर्थ काय आहे? भारतीय ही एक व्यक्ती असेल तर सर्व भारतीयांच्या मनात बंधुतेची एकोप्याची भावना समान असणे. सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स, की आपण सर्व भारतीय एक आहोत अशी भावना त्यांच्या मनामध्ये असणे. इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी and solidarity to social life. It is a difficult thing to achieve. तर ही जी काही गोष्ट आहे किंवा बंधुता हे साध्य करण्यास कठीण आहे. मात्र काय आहे? इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ. तर सामाजिक जीवनात एकता, एकसंगता आणि दृढ ऐक्य निर्माण करणारं हे एक तत्व आहे. काय? फ्रॅटर्निटी. हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्राइस इन हिज वॉल्यूम ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर हे सामाजिक जीवनात दृढ ऐक्य, एकता निर्माण करणे किती कठीण आहे याचं एक उदाहरण देण्यासाठी जेम्स ब्राइस यांनी लिहिलेल्या अमेरिकन कॉमनवेल्थ हे अमेरिकन संयुक्त राज्यांविषयी असलेला ग्रंथ जो काय आहे तर तो कथा वाचल्यावर हे तत्त्व अंमलात आणणे किती कठीण आहे याचा प्रत्यय हा येतो. द स्टोरी इज आय प्रपोज टू रिकाउंट इन द वर्ड्स ऑफ ब्राइस हिमसेल्फ दॅट some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its triennial convention in revising its liturgy. तर ती जी काही कथा आहे ती ब्राइसच्या शब्दात त्यांनी पुन्हा मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी सांगितले की some years ago the American Protestant Episcopal Church. तर काही वर्षांपूर्वी अमेरिकी प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चेच्या ट्रायनियल म्हणजे काय? द 300th ॲनिव्हर्सरी म्हणजेच काय? 300वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे कन्व्हेन्शन मीन्स अधिवेशन. तर एक अधिवेशन त्या ठिकाणी होतं आणि त्या अधिवेशनाच्या सार्वजनिक प्रार्थनाचं तिथं पुनर्लेखन होतं ऑफ इट्स लिटर्जी मीन्स राईट्स प्रिस्क्राईब्ड फॉर पब्लिक वर्शिप. तर सार्वजनिक प्रार्थना किंवा पूजाविधी तर त्याचं पुनर्लेखन त्या अधिवेशनामध्ये करणार होते. इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर for the whole people, and an eminent New England divine proposed the words, O Lord, bless our nation. O Lord, bless our nation. तर आता हे पुनर्लेखन करण्याचं, त्या प्रतिज्ञेचं, त्या प्रार्थनेचं पुनर्लेखन करण्याचं कार्य चालू होते. आणि मग एक लघुपंक्ती प्रार्थनामध्ये त्या ठिकाणी त्यांना एक प्रार्थना म्हणजे एका वाक्यात किंवा एका पंक्तीमध्ये ती त्यांना प्रार्थना तयार करायची होती. आणि मग अशा प्रकारे त्यांनी ती प्रार्थना तयार केली. काय? अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर फॉर द होल पीपल अँड द एमिनंट न्यू इंग्लंड डिवाइन प्रपोज दी वर्ड्स. तर न्यू इंग्लंडच्या त्या प्रख्यात डिव्हाइन म्हणजे धर्मोपदेशकांनी त्या ठिकाणी त्या प्रार्थनेचा समावेश करावा असे ठरले. आणि ती प्रार्थना होती, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. हे प्रभू
आमच्या देशाला, आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या, असे शब्द त्यांनी सुचवले. The sentence was brought up next day for reconsideration when so many objections were raised by the laity to the word nation as importing too definite a recognition of national unity that it was dropped, and instead there were adopted the words, O Lord, bless these United States. तर त्या दुपारी त्या ठिकाणी लगेच accepted one afternoon on the spur of the मोमेंट, म्हणजे काय, तत्काळ किंवा तत्क्षणी अगदी उत्स्फूर्तपणे ती प्रार्थना स्वीकारण्यात आली, ते वाक्य स्वीकारले गेले. द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन. आणि दुसऱ्या दिवशी परत त्याचं रिकन्सिडरेशन म्हणजेच काय, पुनर्विचारासाठी ते मांडले गेले. आणि मग त्यावेळी काय झालं, when so many objections were raised by the laity. Laity means members of a religious committee, म्हणजे सामान्य लोक की ज्यांनी धर्मगुरूंचा पेशा पत्करला नाही असे लोक. तर त्यांच्याकडून, तर त्यावेळी अनेक सामान्य व्यक्ती जे काही होते लाईटी, त्यांच्याकडून, त्या व्यक्तींकडून त्यातील राष्ट्र या शब्दावर आक्षेप घेण्यात आला. ॲज इम्पोर्टिंग टू डिफिनाइट अ रिकग्निशन ऑफ नॅशनल युनिटी. का घेण्यात आला, राष्ट्र या शब्दातून राष्ट्रीय एकात्मताचा अर्थ जो काही आहे तो थेट ध्वनित होत असल्याने तो शब्द काढून टाकण्यात आला. आणि त्याऐवजी काय सांगितलं, दॅट इट वॉज ड्रॉप अँड इन्स्टेड देअर वेअर अडॉप्टेड द वर्ड्स, ओ लॉर्ड ब्लेस दिस युनायटेड स्टेट्स. आणि अशा प्रकारे तो शब्द काढून टाकण्यात आला आणि त्याऐवजी हे प्रभू, हे परमेश्वरा, काय, ओ लॉर्ड ब्लेस दिस युनायटेड स्टेट्स, तर या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या, असे वाक्य स्वीकारले गेले.